म्हणजे सेवकाच्या द्वारे देव तुम्हाला बोलत राहतो. देव काही डायरेक्ट येणार नाही हालेलुया तुम्हाला बोलण्यासाठी. देव कुणाच्या द्वारे बोलतो? सेवकाच्या द्वारे बोलतो. हे संदेश जे आहे, हे जे वचन आहे, देव तुम्हाला आज बोलत आहे पवित्र आत्मा प्रभूजी, ते वचन तुम्ही जाऊ देऊ नका. म्हणून तुम्हाला विचारतो की मागच्या आठवड्यातलं वचन काय होतं? यहोवा राफा, चंगाई देणारा परमेश्वर. त्याच्यावर मनन करायचं, त्याच्यावर विचार करायचा बसल्या बसल्या. हालेलुया. जर आपण त्याच्यावर मनन केलो तर ते पीक आपल्यामध्ये उगवल. नंतर ते काय होतं काहीच माहिती नाही. गेलं का ते उडून? गेलं का नाही उडून? हालेलुया. असं जर उडून गेलं प्रत्येक वचन तर आपल्या भूमीमध्ये पीक येईल का? समजा मी जमिनीत पीक टाकलंय, पेरलंय आणि येऊन पाखरानं ते खाल्लं तर पीक येईल का? पेरणी तर केली, पाऊस बी पडतंय, शेतकरी म्हणते पेरलंय बी, पण पीक काय येईना बाहेर हिरवंगार. कुठं चाललंय? पक्षी येतो आणि तो खाऊन चाललाय. पक्षी येतो आणि ते टाकलेलं बीज, शेतकरी खुश आहे. आता मला वाटतं की मी बीज टाकायलोय, पण तुम्ही इथून बाहेर गेलो की पक्षी येतो, चिंता काही तर संकट येतं आणि ते खाऊन टाकतं. काय होतं रापाचं काही माहिती नाही. हालेलुया. सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण वचनाला आपल्या जीवनामध्ये पेरा. हे मातीचं शरीर आहे, त्याच्यामध्ये वचन पेरा. जे मी वचन टाकत आहे ते घ्या, रिसिव्ह करा आणि आपल्या जीवनात लागू करा. हालेलुया. शैतान पण चोरण्यासाठी असतो वचन. आता ह्याला सांगितलेलं आहे यहोवा राफाचं वचन. आता हिनं गोळी खाणार नाही, हिनं कुठलं इंजेक्शन घेणार नाही, या कुठलंच काही भीतीमध्ये वावरणार नाही, कारण यहोवा राफा चंगाई देणार आहे. डॉक्टर पालकांना सांगितले. आपल्यामध्ये ते वचन काम न करू देता तो दाबतो शैतान आणि परत आपल्या डोक्यात येते, मग लय दुखायले, थोडे गोळ्या खाते. हालेलुया. म्हणून सांगण्याचं तात्पर्य जे वचन आहे त्याच्यावर मनन करा. जर सांगितलंय देवानं, आता मी देवा तुझ्यावरच मी विश्वास ठेवते, तुझ्या वचनाप्रमाणेच मी चालतो, तू म्हणतोच ना नीट करणार आहे, मी बघतेच काय होतं. हालेलुया. हालेलुया. आपला विश्वास कुठं असतो? डॉक्टरनं सांगितलेला शब्द आपण मरेपर्यंत पाळतो, पण पाळत जी सांगायला देव तुम्हाला चंगाई देतो, देव तुम्हाला निरोगी करतो, तिकडं आपण सोडून देतो, पण त्या डॉक्टरचं महत्वाचं वाटतं. पण हा जो यहोवा राफा आहे तो आपल्याला कमी वाटतो आणि तो सांगणारा डॉक्टर जो आहे तो आपल्याला बरोबर वाटतं. खरंच आहे त्यांचं काय ऐकायचं. पण आपण ह्या वचनाला बायपास करून त्या गोळ्याला आपल्या जीवनात काम करू देतो. भेटेल का चंगाई? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर वचन आपल्या जीवनामध्ये असू द्या. हालेलुया. चला वचनाकडे जाऊ. पहिले पेत्र 4 अध्याय आणि 4 वचन.